बीडमधील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींवर नक्षलवाद, दहशतवाद आणि देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम आदमी पक्षाने या प्रकरणी सक्रिय निषेध नोंदवला आहे. आरोपींवर आयपीसीच्या कलम 153 अ, 295 अ, 298, 307, 120 ब, 121 अ, 123, 109, 34 आणि 37 अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याशिवाय आरोपींविरुद्ध स्फोटक कायदा, UAPA कायदा आणि महाराष्ट्र नियंत्रण कायद्याअंतर्गतही आरोप दाखल करण्यात आले आहेत. आम आदमी पक्षाने या प्रकरणी सक्रिय निषेध नोंदवला आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पक्षाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपींना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की आरोपींवरील आरोप गंभीर आहेत आणि त्यांना जामीन दिल्याने न्याय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. आम आदमी पक्षाचे शहर सहसचिव मेहमूद गब्बुरे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आम आदमी पक्षाने मिठाई वाटली. यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट सागर पाटील, आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट खतीब वकील, शहर सरचिटणीस मल्लिकार्जुन पिलगेरी, शहर सचिव रहीम शेख, कामगार आघाडी अध्यक्ष अजय दर्लू, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष जिहान बागवान, ज्येष्ठ नेते मदनी चाचा, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर शेख आणि इतर नागरिक उपस्थित होते. सोलापूरमध्ये जे गेवराई बीड येथे मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, त्या बॉम्बस्फोटमधल्या 2 आरोपी ज्यांना पकडण्यात आलं होतं त्यांना सर्वसामान्य कायदे लावण्यात आलेले होते. आम आदमी पार्टीची अशी मागणी होती की एकीकडे तुम्ही नागपुरात प्रकरण घडता, तिथं तुम्ही आतंकवादी विरोधी कायदा UAPA लावता, मग ह्या लोकांना तुम्ही का UAPA लावलं नाही? 1967 ॲक्ट UAPA ह्या लोकांना देखील लागला पाहिजे, यासाठी आम आदमी पार्टीने सह्यांची मोहीम घेतली होती आणि हा डाटा पूर्ण आम्ही पाठवत होतो. पण मला आज सांगायचं आहे की या देशामध्ये संविधानाचाच विजय होणार. जर कोणी ठरवलं की एखाद्या माणसाला कायद्याच्या पद्धतीनं संरक्षण द्यायचं आहे तर ते कधीच देऊ शकणार नाही. त्या 2 दोषींना ज्यांनी मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट केला होता त्या दोघांवरती देखील UAPA कायदा हा लावण्यात आलेला आहे आणि ह्यासाठी खरंच आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. आणि यासाठी आमचे जे बंधू आहेत तिथं या भागामध्ये यांना आम्ही मिठाई वाटप करून हा आनंद साजरा करणार आहे आणि संविधान कायम या देशामध्ये पुढे राहणार आहे. जर कुणाला वाटत असेल की संविधानाच्या विरोधात जाऊन वेगवेगळे कायदे जाती आणि धर्माच्या अनुसार करता येतील तर कधीच या देशामध्ये हे शक्य होणार नाही. या देशामध्ये संविधान जिंदाबाद आहे आणि संविधान जिंदाबाद राहणार. संविधान जिंदाबाद, 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 संविधान जिंदाबाद, 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 संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, टिपू सुलतानांचा विजय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य प्रणित अमर भीम बहुउद्देशीय सामाजिक संस्था हंजगी यांच्या वतीने झालेल्या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी गोपाळ मस्के, कार्याध्यक्षपदी सुरेश घटकांबळे, उपाध्यक्ष खाजप्पा सोनकांबळे, सचिव पंकज मस्के, खजिनदार शशिकांत माने यांची निवड करण्यात आली. सन 2025ची बैठक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन माने, पॅन्थर कुमार बनसोडे, भागण्णा माने, गोपीचंद सोनकांबळे, अभिमन्यू माने, देवीदास सोनकांबळे, भीमराव सोनकांबळे, गंगाधर माने, रामदास माने, रवींद्र घटकांबळे, बाबासाहेब माने यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकारी निवडले गेले. यावेळी बैठकीत मिरवणुकीसाठी असणारे नवीन नियम, पोलिसांना सहकार्य, वाद्याची मर्यादा, विविध सामाजिक उपक्रम यावर चर्चा करून मीटिंगची सांगता करण्यात आली. यावेळी समाजातील ज्येष्ठ पंच कटेप्पा माने, अनिल मस्के, कटेप्पा मस्के, समाजातील सर्व प्रमुख, आजी माजी पदाधिकारी, महिला, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील काही वर्षांपासून सातत्याने मोटरसायकल चोरी, प्राणघातक शस्त्रांनी दुखापत, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेश नागनाथ भोसले याला स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून 26 मार्च रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले. त्याच्याविरुद्ध खंडणी मागणी आणि घातक शस्त्राने धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. सोलापुरातील फौजदार चावडी जेल रोड आणि जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत उमेश नागनाथ भोसले वय 27 राहणार B11 भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर याची सराईत गुन्हेगार अशी ख्याती आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत असे पोलिसांचे म्हणणे आहे.
उमेश भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2023 कलम 110 ई ग CRPC अन्वये व 2025 कलम 129 BNS 2023 अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही उमेश नागनाथ भोसले याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही। त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आयुक्त M. राजकुमार यांनी त्याच्याविरुद्ध MPDA अधिनियम 1991 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे। अनेक इच्छुकांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या निवडणुकीचे चित्र स्पष्ट व्हायला अजून 10 दिवस बाकी आहेत। दरम्यान व्यापारी प्रतिनिधी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे। ते यंदा प्रबळ दावेदार असून त्याला कारणेही तशीच आहेत। बाजार समितीच्या निवडणूक सोसायटी मतदारसंघातून 11, ग्रामपंचायत 4, व्यापारी प्रतिनिधी 2, हमाल तोलार 1 प्रतिनिधी असे 18 संचालक निवडून दिले जातात। व्यापाऱ्यातून यावेळी राणी लक्ष्मीबाई मंडईमधून एकूण 14 उमेदवार आहेत। त्यापैकी जुबेर बागवान यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार अशी सूत्रांची माहिती आहे। जुबेर बागवान हे मागील अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात कार्यरत आहेत। सोलापुरातील त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात। युवक अध्यक्ष तसेच आता शहर कार्याध्यक्ष पदावर ते आहेत। मार्केट यार्डात व्यापाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत। कोरोनासारख्या महामारीच्या काळात लॉकडाऊन लागलेले असताना मार्केट यार्डातील माथाडी कामगारांना तत्कालीन पालकमंत्री दत्ता भरणे यांना विनंती करून प्रत्येक कामगाराला 3000 रुपये त्यांनी मिळवून दिले होते। व्यापारी व अडते यांच्या समस्यांसाठी धावून येणारा आणि वेळ देणारा युवा चेहरा म्हणून जुबेर बागवान यांचा विचार होऊ शकतो। व्यापाऱ्यांमध्ये संचालक पदासाठी राजकारण होत नाही। व्यापारी संघटना जे ठरवतील तो संचालक होतो। जर राजकीय समीकरणांचा विचार केला आणि सेक्युलर चेहरा पाहिला तर जुबेर बागवान हे परफेक्ट मॅच होतात। कस्तुरबा मार्केट व्यापाऱ्यांमध्ये राणी लक्ष्मीबाई मार्केटचे 14 इच्छुक उमेदवारांपैकी युवा चेहरा म्हणून जुबेर बागवान यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। शहरातील कुचन नगर परिसरात आज पाणीपुरवठा झाला, परंतु त्या पाणीपुरवठ्यात मैला मिश्रित आळ्यायुक्त गटारीचा पाणीपुरवठा करण्यात आला। त्यामुळे या पाण्याच्या बाटल्या घेऊन सर्व नागरिक बंधू भगिनींनी विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन दिले। आम्हाला पिण्याचे स्वच्छ पाणी द्या, नाहीतर विष द्या, असे निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। 7 एप्रिल 2025 रोजी झोन नंबर 8 मध्ये समाविष्ट असलेले कुचन नगर परिसरात पाणी पुरवठा होत असून नळाला गटारीचे काळे पाणी, आळ्यायुक्त पाणी, दुर्गंधीयुक्त वास असणारे पाणी अशा प्रकारचा पाणी पुरवठा होत आहे। याबाबत कारंपुरी महाराज यांना उपायुक्त रवी पवार यांना संपर्क साधला असता पाणी पुरवठा माझ्या अखत्यारीत येत नाही, तुम्ही कारंजे यांच्याशी संपर्क साधा असे सांगितले। त्यानंतर कारंजे यांच्याशी संपर्क साधला असता विभागीय अधिकारी झोन क्रमांक 8 आणि त्या विभागाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडे संपर्क साधा असे उत्तर दिले आणि काही वेळानंतर या ठिकाणी पाणीपुरवठा अधिकारी वर्ग आले। त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता नळाद्वारे आलेले पाणी भयंकर असे दुर्गंधी आणि आळ्या असल्याचे पाहून त्यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना माहिती देऊ असे म्हणून निघून गेले। म्हणजेच त्यांनाही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्याचे कारण समजले नाही। यावरून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा बंद होण्यासाठी आणि पाणी पुरवठ्याबाबत वरिष्ठ पातळीवर आपल्या अध्यक्षतेखाली बैठक होणे गरजेचे आहे, तरच आपण याबाबत योग्य कार्यवाही करू शकतो असे वाटते। त्वरित कुचननगर परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करा अशी मागणी करण्यात आली, तरी या विषयाबाबत गंभीर दखल घेऊन स्वच्छ पाणी पुरवठा करून सहकार्य करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अन्यथा मनपा कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात यशोदा गुंडेटी, राधिका मिठ्ठा, पद्मा मॅकल, लक्ष्मीबाई इप्पा, रेखा आडकी, पल्लवी येमूल, कल्पना येमूल, विश्वनाथ राठोड, विठ्ठल कुराडकर, प्रसाद जगताप, रमेश चिलवेरी, श्रीनिवास बोगा, गुरशान कोळी, प्रशांत जक्का यांच्यासह कुचन नगर परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारंपुरी, माझ्यासोबत आहेत राठोड साहेब, आडकीताई आहे, त्या ठिकाणी मिठ्ठाताई, इप्पाताई, माझे इतर कार्यकर्ते आणि या भागातील त्या कुचन परिसरातील कुटुंबीय आहेत, महिला आहेत। आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी आलं, पाणी नळाला आलं म्हणजे तो दिवस म्हणजे लोकांना कुठेही जाता येत नाही, मयत झालं तर जाता येत नाही असा दिवस। पण पाणी असा आला की त्या पाण्याला बघून तहान भागणार नाही, पाण्याला बघून नाही का आपण कुठं तर काय तर पितो का असं एक प्रकारचं भावना निर्माण होणार आहे। आणि या बाबतीमध्ये मनपा आयुक्ताला फोन केला,
कारंजे साहेबांना फोन केलो, रवी पवार साहेबांना फोन केलो, लोकरे साहेबांना फोन केलो, कोणाचा पहिला फोन लागला नाही. नंतर कारंजे साहेबांनी फोन केला की त्या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांना तुम्ही बोलवून घ्या. म्हणजे टॅक्स भरायला त्या ठिकाणी येतं, त्या आम्ही म्हणतो विभागीय अधिकाऱ्याला भेटतो तर नाही, आम्हाला पाहिजे टॅक्स पाहिजे. पाणी पुरवठा करताना 365 दिवस करत नाही, फक्त 52 दिवस करतात वर्षातनं, ते सुद्धा आम्हाला टॅक्स बरोबर भरावं लागतं. पण पाणी येताना निदान पाणी तर चांगलं द्या. हा पाणी आहे पहिला तासात आलेला, दुसरं पाणी आहे त्यानंतर 1.5 तासात आलेलं हे पाणी आहे, त्यानंतर तिसरा 1 तासानंतर आलं पांढरं थोडं आळ्यायुक्त पाणी आहे. अशा प्रकारे पाणी पिऊन आमच्या लहान लेकरं बाळांचं काय व्हावं, त्या परिसरात नागरिकांचं काय व्हावं. एक अधिकारी आला छामचोट आणि त्यांनी येऊन बघायला लागलं की कुडतर पाणी आणि ड्रेनेजचं लाईन एकत्र आलेलं आहे, ते मिसळलेलं आहे. जेई आहे म्हणतो, मग ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर यायला पाहिजे होता. तसं न पाहता लोकांच्या भावनेशी, लोकांच्या जीवाशी या पाण्यामधून खेळत आहेत महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणाचा अंकुश नाही आहे. ते सरकार एके ठिकाणी आमकरेसो कायद्यासर गुमशाहीप्रमाणे चालतं, पण तुम्ही लोकांचं आरोग्याचं बघत नाही. म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी मानप आयुक्ताला भेटायला आलो, पण कोणी अधिकारी नाहीत. त्या ठिकाणी लोकरे साहेबांनी भेटलो आम्ही की त्यांना सांगितलं या बाबतीत फक्त आता निवेदन दिलेलं आहे. यापुढं जर असा प्रकार झाला तर महापालिका बंद पाडल्याचं राहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि आता जे 5 दिवस पाणी येणार नाही त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे टँकरनं किंवा कशाही पद्धतीने पाणी पुरवठा करा अशा मागणी आम्ही केलं. त्यांनी सुद्धा करतो म्हणलेत, परंतु आमच्या भावनाशी, आमच्या आरोग्याशी खेळू नका. एक ममता मेत्रे मेली, रिजा असा प्रकार, जिया मेत्रे मेली 2 दिवसापूर्वी, आणि आमचं सुद्धा मरण तुमच्या हाताने होऊ देऊ नका. आम्हाला चांगले पाणी द्या आणि तुम्ही आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे तो अधिकार काढून घेऊ नका अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा देतो. अन्यथा महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला रस्त्यात फिरू देणार नाही म्हणजे देणार नाही असा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला, त्याची कबर शौर्याचे प्रतीक म्हणून ठेवावी असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानुसार सोलापुरातील कार्यकर्त्यांनी तुळजापूर नाका येथे एक बॅनर लावले आहे. त्यामुळे सध्या सोलापुरात नव्या चर्चेला तोंड फुटल्याचे पाहायला मिळते. या राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी दिली. सोलापुरातील तुळजापूर रोड या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. सदर वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे, शहर उपाध्यक्ष पवन देसाई, वैभव रंपुरे आदी उपस्थित होते. परवा गुढीपाडव्याच्या सभेला राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की राजसाहेबांनी की तिथली जी कबर आहे औरंगजेबाची, ते आपल्या शौर्याचं प्रतीक आहे. ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले, शिवाजी महाराज लढले, तर त्याला तिथं महाराष्ट्रातच गाडला गेला तो. म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे. मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली, काढून फेकली, तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे. आमचं हे म्हणणं आहे. आम्हाला कुणाला काही सांगायचं नाही. आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास दाखवायचा आहे, जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे. ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल करून मारलं, तो औरंगजेब इथंच गेला, इथंच त्याला काढला गेला महाराष्ट्रात. त्याची ती खुलताबादला कबर आहे. म्हणून आम्ही असं बोर्ड लावलं आहे की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण समजायला पाहिजे की सोलापूरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे. आणि तिथं जे महाराजांचं जे प्रतीक आहे ते जे आपले 3 ताराराणी, राजाराम महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराजच्या विरोधात तो लढला, तो इथंच संपला आणि तिथंच तो काढला गेला महाराष्ट्रामध्ये. हे आम्हाला फक्त दाखवायचं आहे. हे जे पुढच्या पिढीला दाखवायचं आहे. म्हणून आम्ही आतापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत. बॅनरचे इथून तामलवाडीपर्यंत आमचे सोलापूर विभाग येतो, इथून ओळ्याला बॅनर असणार आहे, ओळ्यातून पुढे तामलवाडीला सुद्धा बॅनर असतात. नुकतेच महान अभिनेता मनोज कुमार यांचं निधन झालं. ही बाब संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला सुन्न करून टाकणारी. ज्यांनी क्रांती चित्रपटातून देशभक्तीचा संदेश देऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागवली. है प्रीत जहाँ की रीत सदा, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, मेरे देश की धरती सोना उगले, एक प्यार का नगमा है यांसारख्या अनेक सुपर डुपर हिट चित्रपट आणि त्यातील गाणी त्यांनी रसिकाला दिली. आपल्या देशावरील प्रेम त्यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिले. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला धक्का बसला.
कधीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी मुंबई येथील जुहू स्थित हॉटेल JW मेरिट येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोलापूरचे गायक मोहम्मद अयाज यांनी मानाचा मुजरा म्हणून हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांचे चिरंजीव अभिनेता कुणाल गोस्वामी, विशाल गोस्वामी, सह अभिनेता धीरज कुमार, आमिर खान, सुनील गावस्कर, जया बच्चन, अरुणा इराणी, उदित नारायण, सोनू निगम, सुदेश भोसले, राम शंकर, प्रेम चोपडा, फरहान अख्तर, स्नेहा शंकर, दीपक पराश, नील, नितीन मुकेश, आदित्य शंकर, रणजित, अरुण बक्षी, जावेद जाफरी यांच्यासह सिने अभिनेते व अभिनेत्री यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सोलापूर शहरातील उद्धवनगर भाग 2 परिसरात दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सकाळी 7 ते 8 दरम्यान लघु रुद्राभिषेक करण्यात आला. हिपळे व दिंडूर गावातील दोन्ही भजनी मंडळांनी जुगलबंदीत श्री स्वामी समर्थांची गाणी गायली. भजनाचे सूत्रसंचालन मीनाक्षी कोरे, पूजा डिगे, वैष्णवी वाघमारे यांनी केले. दुपारी 12 वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रकट दिनाच्या कार्यक्रमात सुरेश हसापुरे, महादेव कोगनुरे, प्रशांत क्षीरसागर, आशुतोष तोंडसे, नागसेन शिवशरण, पद्माकर डिगे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्रीशैल कोरे, सुमित डिगे, नामदेव कोरे, तुकाराम कोरे, नागेश कोरे, महादेव काळे, चंद्रकांत कोरे, लक्ष्मण कोरे, पुंडलिक कोरे यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन प्रभाकर वाघमारे व महानंदा वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास उद्धवनगर परिसरातील स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या कार्यक्रमात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या सुधारित प्रस्तावासाठी 966.24 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 2015 साली सोलापूर शहरातील जुना पुणा नाका ते पत्रकार भवन तसेच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे 2 उड्डाणपूल मंजूर झाले आहेत. उड्डाणपूल मंजूर होऊन 9 वर्षे उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागत होता. नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशन काळात आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी मागणी केली होती. तसेच आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात उड्डाणपुलाबाबत लक्षवेधी मांडली होती. 90% भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसेच नगरविकास खात्याने सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याकरता शासन स्तरावरून प्रयत्न होतील असे सांगितले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरातील दोन्ही उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही उड्डाणपुलाच्या निर्मिती प्रक्रियेला वेग येण्यासाठी नियमित पाठपुरावा सुरू ठेवला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलांसाठी 966.24 कोटी रुपये दिले आहेत. आता उर्वरित भूसंपादन आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या निर्मितीची प्रक्रिया मूर्त स्वरूपात येणार आहे. स्वर्गवासी महेश अण्णा कोठे यांच्या 61व्या जयंतीनिमित्ताने श्री कुरहीन शेट्टी शैक्षणिक संकुल माधवनगर येथील श्री बंडा प्रशालेत श्रीराम संस्थेच्या वतीने गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना परीक्षेचे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन प्रभाकर गोरंडी हे अध्यक्षस्थानी तर माजी महापौर श्रीकांचना यन्नम या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम संस्थेचे अध्यक्ष विजय महिंद्रकर, संस्थापक प्रभाकर राजूल, विनायक नल्ला, गोविंद राजूर, विनायक कुणगिरी, आकाश पनगणी, अपू वाघमारे, सचिन माळी यांनी केले. या समयी शैक्षणिक संस्थेचे संचालक काकी गडगी, यशवंत पाथरूट, कुलकर्णी सर, आळगीकर सर, मेडीदार सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बडुरे सर, बिराजदार सर, धुळम मॅडम, कामूर्ती मॅडम तसेच प्रशालेतील अन्य शिक्षक शिक्षिका यांचे बहुमोल सहकार्य लाभले. केंद्र शासनाने कालबाह्य झालेले अनेक कायदे बदलून त्या जागी अनेक नव्या तरतुदी असलेले नवे कायदे आणले. मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र पूर्वीचीच ढिम्म असल्याने या नव्या कायद्यातील तरतुदींचा फायदा काही सर्वसामान्य लोकांना होताना दिसत नाही. कायदा बदलल्याचा या मोसमामध्ये वर्षभरापूर्वी भारतातील वृत्तपत्र संचलनाचा जुना PRB ॲक्ट 1867 हा कायदा रद्द करून त्या ठिकाणी PRP ॲक्ट 2023 हा नवा कायदा निर्माण करण्यात आला. सदरच्या नव्या PRP ॲक्ट 2023 या कायद्यानुसार संपूर्णतः वृत्तपत्र नोंदणी आणि संचलनाची प्रक्रिया बदलण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रेस सेवा पोर्टलवरील कामासाठी युजर ID आणि पासवर्ड देणे गरजेचे होते. मात्र महाराष्ट्रात तसे झाले नाही. या संदर्भात PRGI कडून देशातील सर्व राज्य सरकारांना सूचित करणारे आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या नेमणूक आणि प्रशिक्षणासाठी 3 मे 2024 रोजीचे पत्र देऊन प्रक्रिया करण्याबाबत राज्य शासनाला PRGI कडून कळवण्यात आले होते. सदरची प्रक्रिया राज्य शासनाकडून झाली किंवा नाही याची माहिती मिळत नसल्याने योगेश तुरेराव यांनी 12/3/2025 नुसार केंद्र शासनाच्या ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे तक्रार नोंदवली होती. त्यास PRGI कडून उत्तर देण्यात आले असून त्यामध्ये त्यांनी राज्य शासनाच्या म्हणजेच आपल्या उदासीनतेवर मोठी टिप्पणी केली. त्यानुसार PRGI कडून PRP ॲक्ट 2023च्या तरतुदींबाबत राज्य शासनाला वारंवार कळवण्यात आले असून त्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट नमूद केले. याबाबत अनेक वेळा त्यांच्याकडून पत्रव्यवहारही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. योगेश तुरेराव यांच्या तक्रारीनंतर त्यांनी राज्य शासनाचा प्रतिसाद मिळाला नसतानाही सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे शासन नोंदणीकृत असलेले ईमेल ID, युजर ID म्हणून प्रेस सेवा पोर्टलला नोंदणीकृत केले असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे याबाबत 11 मार्च रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले असले तरी ही प्रक्रिया सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू झाली नाही असेच दिसते. गेल्या वर्षभरापेक्षाही जास्त कालावधीपासून महाराष्ट्रातील वृत्तपत्र नोंदणी आणि त्याच्या तपशील बदलातील प्रक्रिया बंद असून त्याला राज्य शासनाची उदासीनताच जबाबदार आहे असे खेदाने नमूद करावे लागत आहे. त्यामुळे शासनाचे धोरण हे वृत्तपत्र विरोधी आडमुठे आहे की काय अशी सर्वसामान्य पत्रकार, संपादक आणि प्रकाशकांची भावना झाली आहे. राज्य शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात वृत्तपत्रांच्या संघटनांनी आवाज उठवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या कामी राज्य शासनाने तातडीने लक्ष घालून राज्य शासनाकडून अपेक्षित असा प्रतिसाद देऊन राज्यभरातील वृत्तपत्रांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे एवढी अपेक्षा आहे.